शेतकरी बांधवांनो, सद्यस्थितीत आपला जो काही आंबा आहे आता मोहर लागलेला आहे अशा पद्धतीनं। आणि या ठिकाणी काय झालेलं आहे की इथून पुढं लागलेला जो काही मोहर आहे किंवा त्याचे जे काही लागलेल्या ज्या काही कैऱ्या आहेत किंवा छोटे छोटे वाटाणे एवढ्या ज्या काही कैऱ्या आहेत तर त्या इथून पुढं गळायला चालू होतात। तर त्याचं प्रमुख कारण हे अशा पद्धतीच्या लागलेल्या, तर त्याचं प्रमुख कारण जे आहे बघा, हे सगळं आता हे पांढरं दिसायले। मी आणखीन व्यवस्थित तुम्हाला दाखवेन, पानांवर आपल्याला तो व्यवस्थित दाखवता येतो। आता सध्या आंबा पिकामध्ये हे जे पांढरं पांढरं जे दिसायलेलं आहे, ही जी काही पांढरी ग्रोथ जे दिसायलेली आहे इथं ही, तर हा आहे भुरी रोग, बुरशीजन्य रोग आहे। हा जसा जसा वाढेल तसं तसं आपल्या मोहरावर ह्याचा जो आहे तो वाईट परिणाम होतो। आणि ही भुरी वाढल्यामुळे जे आहे ते या बुरशीजन्य रोगामुळं बऱ्यापैकी मोहर गळ होते। व्यवस्थापनासाठी एकतर आपण बुरशीनाशक सल्फर जे आहे ते वापरू शकतो, किंवा आपल्याकडे स्वाधीन नावानं प्रचलित असलेलं बुरशीनाशक आहे, त्याच्यात आंतरप्रवाही एक ट्रायझोल ग्रुपमधला घटक आणि सल्फर असं दोन्ही कॉम्बिनेशन आहेत। 63% सल्फर त्याच्यात आहे। तर 1 ते 1.5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे जर आपण त्याची फवारणी घेतली, किंवा टाटा कॉन्टाफ नावाने येतं हेक्झाकोनाझोल घटक आहे त्याच्यामध्ये, त्याचासुद्धा आपण जे आहे ते वापर करू शकतो। कुठलंही एक बुरशीनाशक जे आहे ते, आता आपण सोयाबीनसाठी आणलेलं जे काही स्वाधीन आहे ना, ते जरी आपण घेतलं तरी चालेल आणि त्याची व्यवस्थित जर आपण फवारणी केली। दुसरं, ह्या फवारणीसोबत आपण आता जे काही पिवळ्या रंगाचे आणि काळ्या रंगाचे जे काही थ्रिप्स ह्याच्यामध्ये आहेत, तर त्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं मार्केटमध्ये आणखीन एक प्रॉब्लेम आहे की आळीसुद्धा आहे। तर काही ठिकाणी आळ्यासुद्धा जे आहे ते हे खायलेल्या आहेत। तर हे सगळ्याचं एकत्रित व्यवस्थापन करण्यासाठी मार्केटमध्ये काही कंपन्यांनी कॉम्बिनेशनमध्ये आता कीटकनाशक दिलेले आहेत। तर थायामेथॉक्झाम 12% आणि 3% इमामेक्टिन बेंझोएट असलेलं कीटकनाशकसुद्धा आपण ह्या मागे सांगितलेल्या फवारणीमध्ये घेऊ शकतो। आणि ह्या आंब्यातलं म्हणजे एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे कीड आणि रोग या दोघांचं जे आहे ते आपण त्या माध्यमातून करू शकतो। आता आम्ही इथं हे नियोजन करतोय।